आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। 2014-34 चा जो डीपी प्लॅन आहे, विकास आराखडा आहे, त्याच्यामध्ये आदिवासी पाड्यांचा उल्लेख नाही। त्याच्यामुळे कुठलाही प्रकल्प आदिवासी पाड्यांमध्ये येऊन थोपवतो। गोरेगाव मुलुंड रोड झाला, तसाच अजून वेगवेगळे प्रकल्प येऊन पाहतात आहे आणि त्याच्यामध्ये आरे हे मुंबईचे जे फोकस आहे त्याच्यामध्ये थोडीफार जी झाडं आपली राहिलेली आहेत, निसर्ग राहिलेला आहे, त्यांनाही कुठेतरी हानी पोहोचवण्याचं काम या प्रकल्पामुळे होत आहे। त्याचबरोबर आरेमध्ये झोपडपट्टी एक मोठा विषय आहे, ती वाढत चाललेली आहे। आम्ही संघटनेच्या माध्यमातून आणि आदिवासी पाड्यातून लोकांना प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे आणि प्रशासन त्या बाबतीत कोणतीही भूमिका घेत नाही आणि त्याच्यामुळे तिथे झोपडपट्टीचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि आरेमध्ये झोपडपट्टी आणू पाहतात आणि त्याच्यामुळे आरेतील जे आदिवासी पाडे आहेत ते कुठेतरी झोपडपट्टीमध्ये टाकण्याचा डाव आम्हाला वाटत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मेट्रो कारशेड जो झाला त्याच्यामध्ये जे आदिवासी बिगर आदिवासी टाकून त्यांना त्या प्रकल्पामध्ये विस्थापित केलं गेलं ते अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यातच जो गोरेगाव मुलुंड रोड आहे त्याच्यामध्ये नांगरमोडी पाड्यातील आदिवासींना कुठेतरी विस्थापित करण्याचा डाव या ठिकाणी चालू आहे शासनाचा। त्याच्यानंतर या ठिकाणी आमचे जंगल घोषित झाल्यानंतर तिथे आमचे वनहक्क दावे आहेत। पाड्यापाड्यातून लोकांनी वनहक्क दावे दाखल केलेले आहेत, काही दावे प्रक्रियेमध्ये आहेत। त्याचबरोबर तिथे वनहक्क समिती सुद्धा आहे। वनहक्क समिती आता तिथे गठीत झालेली आहे आणि गठीत झाल्याच्या नंतर वनहक्क समितीच्या माध्यमातून तिथे वनहक्क दावे पडताळून ते शासन दरबारी पोहोचवण्याचं काम चालू आहे। परंतु आता असं झालंय की तिथे अदानीची एक हाय एक्सटेन्शनची लाईन आरेच्या विभागातून जाणार आहे आणि त्यांना तिथे वनहक्क समिती प्रमाणपत्र हवं आहे। परंतु वनहक्क समितीचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी त्या विभागामध्ये राहणारे आदिवासी बांधव यांना वनहक्क दावा दाखल करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना जी कागदांची पूर्तता करायची आहे ती पूर्तता होऊ शकलेली नाही, त्याच्यामुळे ते वनहक्क दावा दाखल करू शकत नाही। शासन वेळोवेळी मीटिंग घेऊन आम्हाला आमच्या वनहक्क समितीवर प्रेशर टाकत आहे की तुम्ही या वनहक्क FRA प्रमाणपत्र आम्हाला द्या। त्या हिशोबाने मग आम्ही आमच्या पद्धतीने काम करू, परंतु हे शक्य नाही। आदिवासी बांधवांचे तिथे हक्क आहेत, अधिकार आहेत आणि अपूर्ण अवस्थेत आम्ही ते कुठेही अपूर्ण अवस्थेत आहे, त्याच्यामुळे मग ते आम्ही पुढे फॉरवर्ड करू शकत नाही। हा एक गंभीर मुद्दा आहे। त्यावेळी आम्ही उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी या कार्यालयामध्ये आम्ही तसं त्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला जातीचा दाखला द्या, जातीच्या दाखल्याच्या दिल्याच्या नंतर आम्ही आमचे वनहक्क दावे त्या ठिकाणी टाकू। त्याचबरोबर अशा प्रकारचे जे मूळ मुद्दे आहेत आरेतील सध्या परिसरामध्ये ते खूप भेडसावत आहेत आम्हाला आणि भविष्यात ते खूप धोकादायक आम्हाला होऊ शकते। आताच आमच्या पाड्यांमध्ये वन विभागाकडून नोटीस आलेल्या आहेत, तर आमचे जे शैनिक संघ चे अध्यक्ष आहेत लक्ष्मण बलदी ते आपल्याला थोडं त्या नोटीसीबद्दल मार्ग सांगतील आणि कशा प्रकारची नोटीस आली ते तुम्हाला सांगतील। बहुत कुछ लोग हैं यहाँ पे, उनको मराठी नहीं आती, पत्र लावलेले ते अनधिकृत आहे, तर आम्ही ती तोडून टाकू असं सांगतात। आणि जर दुसऱ्या संस्थांनी कोणी आणून झाडं लावली तर ती त्यांना चालतात। मग हा कुठला प्रकार आहे? हा जातीभेदीचा आहे की माणुसकीचा आहे की झाडं जी आम्ही लावतो त्याच्या विरोधात आहे की आदिवासी हा इथेच राहिलेला आहे, जर झाडं लावेल तर ह्याला आम्ही इथून हुसकावू शकत नाही, त्याच्यामुळे आमच्यावर असा दबाव येतो काय? हे जर झाडं जर फळझाडं आहेत तर त्याला काय झालं? आणि जे अनेक अशी झाडं लावलेली आहेत ती दरवर्षी आणून लावतात, ती येणाऱ्या उन्हाळ्यात ती सर्व मरून जातात। अशी कितीतरी अशी झाडं त्या फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून म्हणजे माझ्या मताने तर त्यांची एक कत्तलच आहे, तरी सुद्धा तिकडे न लक्ष देता जी आम्ही जोपासतो झाडं मग ती आम्ही तोडून टाकू असे आम्हाला बघा नोटीस आलेल्या आहे। आम्हाला 5 तारीखपर्यंत लास्ट शेवटचा दिलेला आहे, नाहीतर आम्ही जे तुम्ही झाडं लावलेले आम्ही तोडून टाकू असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। अशा नोटिस आपल्या आदिवासी बांधवांना ऐसा नोटिस हमारे आदिवासी बांधवों को आए हैं। ये नोटिस का
हम असंवैधानिक रूप से इसका विरोध करते हैं। ऐसी नोटिस का वन विभाग से ये नोटिस हमको नहीं आनी चाहिए, क्योंकि हम वहाँ के मूल निवासी हैं, हम वहाँ पीढ़ी वर्ष से रह रहे हैं। FRA का प्रक्रिया अभी चल रहा है। ऐसे में अगर वन विभाग हमको नोटिस दे रहा है तो ये कायदे के खिलाफ है और हम इसका जोरों से तिरस्कार और विरोध करते हैं। और अगर बात संघर्ष की आई तो हम संघर्ष में भी उतर सकते हैं। दूसरी बात इसमें यह है कि जो मुंबई विकास आराखड़ा है उसमें हमारे गांव से मनोज भिंडे हैं, वो विकास आराखड़े के बारे में आपको बताएंगे। तर सर्वप्रथम सर्वांना जोहार। माझं नाव मनोज भिंडे, मी आरे मधीलच स्थानिक आदिवासी आहे। मी आज इथे आलो, आम्ही 27 आदिवासी पाड्यांचा विकास आराखड्यात समावेश केला गेलेला नाही अजूनपर्यंत, त्या विषयावर बोलण्यासाठी आलेलो आहे। आरे कॉलनी बनण्यापूर्वी 27 आदिवासी पाडे जे आहेत ते पूर्वीपासून वास्तव्यास आहे, तरी सुद्धा शासन आमच्या अस्तित्वाला नाकारते। 2003 साली आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थांनी आमची नोंद 27 आदिवासी पाड्यांची, त्यामध्ये किती जमातीची लोक आहेत त्या सर्वांची नोंद केलेली आहे। तरी सुद्धा असताना ते पाडे महापालिकेच्या विकास आराखड्यात नाही आहेत। आदिवासी हक्क संवर्धन समिती व श्रामिक मुक्ती संघटना यांनी शासन दरबारी अनेकदा पत्रव्यवहार करून विकास आराखड्यात पाड्यांची नोंद व्हावी यासाठी विनंती केलेली आहे व आपले सरकार ऑनलाईन पोर्टलवर सुद्धा तक्रारी त्यांनी हे केलेलं आहे। प्रमुख अभियंता यांनी महसूल विभागाला त्या विषयाला धरून पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे, तरीही महसूल विभागाने आजपर्यंत नकाशे तयार करून आपल्या प्रमुख अभियंत्याकडे सादर केलेले नाही। त्यामुळे अजूनपर्यंत आमच्या 27 आदिवासी पाड्यांचा विकास आराखड्यात 2034 याच्यामध्ये नोंद नाही आहे। म्हणून तो परेड झालाय। कसा परेड झालाय? आम्ही जेलमधून जाऊन आल्याच्या नंतर तेव्हा तो जंगल घोषित केला आणि त्याच्यानंतर फॉरेस्ट झाला आणि आता जे फॉरेस्ट बनला आणि फॉरेस्टमध्ये आता जे फॉरेस्ट लोक आले ते लोक आम्हाला आता नोटीस पाठवू लागले की तुम्ही आमच्या जागेमध्ये आले। मला सांगायचे की तुम्ही आमच्या जागेमध्ये आलात, तुमच्या जागेमध्ये नाही आम्ही आलो। आणि जे आता जे आम्हाला नोटीस वगैरे पाठवून आणि सांगतात की तुम्ही आमच्या जागेमध्ये भाजी लावताय, तुम्ही जागा वाढवली। आमचा त्यांच्याशी जंगलाशी नाता आहे, आम्ही त्याला देव मानतो। आता मेट्रो मध्ये एवढी झाडं कापली, त्याच्यासाठी एवढा मोठा आम्ही संघर्ष केला आणि जंगल वाचवला आणि आता फॉरेस्ट त्याला नाव दिलं आणि फॉरेस्टची लोक आता येऊन आमच्या लोकांना त्रास देतात। ते नुसते फॉरेस्ट वाचवत नाही, ते पैसे घेऊन वाचवतात। आम्ही जंगल वाचवण्यासाठी पैसे घेत नाही, आम्ही आंदोलन करून तर जंगल वाचवतो। आम्हाला कसं राहायचं त्याच्याशी ते फॉरेस्ट शिकवू नाही, आम्हाला सवय आहे, आमचा देव आहे, आम्ही देव मानतो। जल जंगल याच्याशिवाय आम्ही राहू शकत नाही, हे मला फॉरेस्टवाल्यांना सांगायचं आहे। दुसरी गोष्ट जे आता आमच्या इथे फॉरेस्टवरून आलेत, आमची 3 गावं आहेत, तर आम्हाला सारखे त्रास देतात। तुम्हाला पुनर्वसन करायचं आहे, तुम्हाला पुनर्वसन द्यायचं आहे। आम्हाला कशाला पुनर्वसन पाहिजे? पिढीहून पिढी आमची तिथेच गेलेली आहे, आम्ही जागा आमची मुलासारखी जपून ठेवलेली आहे। आम्हाला पुनर्वसन पाहिजे नाही, हे सांगते मी। आम्हाला सवय नाही बिल्डिंगची, आम्ही शेतकरी लोक, कसून खाणारी लोक, आम्ही त्या बिल्डिंग मध्ये जाऊन आम्हाला नोकऱ्या कुठे आहेत? आमच्या मुलांना कुठे नोकऱ्या? जाऊन तिथे काय करायचंय? खोलीत जाऊन बसायचं नुसतं, 2 पैशाचा तिथे फायदा नाही। आम्हाला पुनर्वसन नको आहे। माझं नाव वंदना उंबरसाडे आहे। आमच्या इथे मेट्रो 3 मध्ये आमची जी मोठी आई आहे ती शेतामध्ये काम करून शेतातच राहायची ती। आज तिची परिस्थिती अशी झालेली आहे की ती 15व्या माळ्यावर 4 भिंतीच्या आतमध्ये ती होते, एवढी आजारी आहे आणि तिचा इन्कम म्हणजे काहीच नाही। पहिला भाजीपाल्यामध्ये ती 2 पैसे कमवत होती, त्याच्यामध्ये तिचं घर चालायचं। आज ती बाई एकटी पडलेली आहे आणि आम्ही केस केले, ती पण फायली आमच्या सगळ्या धूळ खात पडलेल्या आहे। तर आम्हाला सरकारला सांगायचं आहे
की सारखा आमच्या मागे तुम्ही का लागलेले आहेत की तुम्हाला SRA मध्ये देणार, आणि SRA मध्ये लोक आमची नाही राहत आहे. आमच्या लोकांना खुल्यामध्ये झाडांना आमच्या देवालाच आम्ही मानतो, हिरवा देव म्हणून आम्ही मानतोय झाडांना, आणि त्याला तुम्ही जर बोलताय की तुम्ही अतिक्रमण करताय झाडं लावून, तर हे कुठलंही सरकार कुठेतरी आमच्यासाठी खूप विरोध करतोय. आणि आम्ही आजपर्यंत संघर्षच करत आलेलो आहे आणि याच्या पुढे पण आम्ही संघर्ष करणार आहे. आम्ही आमचे जे पाडे आहेत, आमचे आरे आहे, हे आम्ही कधीच सोडणार नाही. आम्ही आहे तिथेच राहणार आहोत. पाड्यात राहते. आता पिकनिक पॉईंटला मेट्रोचं कारशेड झालंय, तिकडे पाऊस जरा तरी पडला तरी पूर्ण रस्ता बंद होतो. रस्ता बंद झाल्यामुळे मुलांना शाळेत जायचे खूप त्रास होतो. त्यामुळे कामाचे वांदे, त्यामुळे खूप त्रास होतो आम्हाला. आणि तसंच आमच्या बाजूला पाड्यातच गार्डन आहे पिकनिक पॉईंट, ते गार्डन पण खूप घाण झालं आहे. त्यामध्ये आम्हाला जायचा रस्ता होता, तो आता रस्ता पण बंद झाला आहे त्यामुळे. आणि आम्हाला खूप म्हणजे त्रास होतो हा कारशेड बांधल्यामुळे, कारण की आम्हाला कुठे बाहेर जायचं असेल, पाऊस पडला तर पूर्ण रस्ता बंद होतो, पाणी जाम होऊन जातं. आणि आरेमध्ये टोटल 27 आदिवासी पाडे आहेत. आणि जे पी दक्षिण विभागामध्ये येतात त्या आदिवासी पाड्यांना वन हक्क कायदा याद्वारे अधिकार प्राप्त झाले आहेत की वैयक्तिक व सामूहिक दावा ते या जंगलावरती करू शकतात. वैयक्तिक दावा म्हणजे स्वतःचं घर, त्याबद्दल जी शेती कसत आहेत त्याच्यावरती ते दावा करू शकतात. त्याचबरोबर सामूहिक दावा म्हणजे वैयक्तिक व्यतिरिक्त जे जंगल ते वापरतात, जसं की आम्ही जंगलामध्ये खेकडे पकडतो, तसंच पालेभाज्या वनभाज्या जे पावसाळ्यात मिळतात त्यावरती अधिकार करू शकतो. त्यामध्ये सुक्या लाकूड पाटाही असतो. तर असा हा सामूहिक दावा, अशा 2 पद्धतीने आदिवासी बांधव हा दावा करू शकतात. तर वनहक्क समितीमध्ये आम्हाला येणाऱ्या समस्या त्यामध्ये दडलेल्या आहेत. जेव्हा कुठलाही वनहक्क दावा केला जातो व तो वॉर्ड समिती मार्फत सर्वप्रथम तो जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला जातो, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उपविभागीय व उपविभागीयकडून वॉर्ड समितीकडनं वनहक्क समितीकडे तो येतो, अशी प्रोसेस होती. पण आता ते वनहक्क समितीमध्ये डायरेक्ट स्थापन झाल्यामुळे ते डायरेक्ट आम्हाला तो दाखला देऊ शकतात. आम्हाला ह्या समस्या येतात जेव्हा जो वनहक्क दावा येतो त्यामध्ये वैयक्तिक दाव्यामध्ये पुरावे जोडावे लागतात. त्यामध्ये सर्वप्रथम हा पुरावा असतो की जातीचा दाखला हा अत्यंत महत्त्वाचा विषय आमच्यासाठी आहे. आणि जेव्हा दाखल्याची पडताळणी करायची असते तेव्हा जातीचा दाखला जेव्हा तो त्या फॉर्मला नसेल तर तो आदिवासी नाही म्हणून त्याचा उल्लेख होईल अप्रत्यक्षपणे. कारण की वनहक्क दावा पूर्णपणे पारित करण्यासाठी व त्या आदिवासी बांधवाला योग्य तो त्याला न्याय मिळण्यासाठी जातीचा दाखला असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आम्ही पाहिलं आहे ना की जवळजवळ आरेमध्ये 90% लोकांकडे अद्यापही जातीचा दाखला नाही. आपल्याला स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झाले, आपण विकसित भारताचं स्वप्न बघतो, पण जर तुम्ही आमच्या मुंबईतल्या आरेतल्या आदिवासी बांधवांकडे जरी बघाल तरी आमच्याकडे अद्यापही जातीचे दाखले नाही. हा महत्त्वाचा मुद्दा इथे मांडावासा वाटतो. जेव्हा जातीचा दाखला नसतो तेव्हा पुढची प्रोसेस करणे खूप कठीण होतं. आदिवासींचा हक्क त्या दाखल्यावरती खूप महत्त्वाचा अवलंबून आहे. त्यामुळे तो एक मुद्दा आहे. त्याला धरूनच दुसरा वनहक्क समितीचा समस्या म्हणजे प्रशिक्षणासाठी आम्ही वारंवार उपविभागीय अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. जेव्हा उपविभागीय समितीला जेव्हा आम्ही कळवलं या संदर्भात तेव्हा उपविभागीय समितीने आदिवासी विकास विभागाला कळवलं त्या पत्राद्वारे, व पत्रामध्ये व आदिवासी विकास विभागाने तेच पत्र TRTI ला सुपूर्द केले. TRTI मार्फत आम्हाला अद्यापही कुठल्याही प्रशिक्षण शिबिरामार्फत की जातीचा दाखला वनहक्क दाखला कशा पद्धतीने पडताळण्याची व्हायला पाहिजे. कारण की आपण पाहू शकता की आमच्यातले बहुतेक लोक जे समितीवरती आहेत ते प्रॉपर पद्धतीने शिकलेले नाही. शिक्षणाचा अभाव आमच्या आदिवासी समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर वनहक्क दाव्यासारखा प्रमुख जे दावे आहेत ते पडताळणीसाठी आम्हाला प्रशिक्षण मिळावं यासाठी आम्ही वारंवार अर्ज करतो. तर ते मिळण्यासाठी आम्ही मागणी केली होती. तसंच जातीच्या दाखल्याबद्दल बोलायचं गेलं तर आता 2 जुलै
2 जुलैला एक कॅम्प लावण्यात आला SDO कडनं. त्याच्यामध्ये टोटल 673 फॉर्म आदिवासी बांधवांकडनं भरण्यात आले. त्यापैकी 150 फॉर्म हे अधिकाऱ्यांनी स्वतःकडे घेतले व पडताळणीसाठी सुपूर्द केले. पण तुम्ही पाहू शकता की आरेमधल्या आदिवासी बांधवांची लोकसंख्या जवळजवळ 10,000 आहे आणि त्यापैकी 150 फॉर्म फक्त पडताळणीसाठी पुढे जातात. तर बघू शकता की जवळजवळ 1% सुद्धा आपल्याकडे काम अजून झालेलं नाही, तेही प्रलंबित आहे. तेही होईल नाही होईल तो पुढचा प्रश्न आहे. तर माझी मागणी वन हक्क समितीमार्फत हीच राहील SDOला की लवकरात लवकर असे अनेक कॅम्प तुम्ही आयोजित करा. त्यामध्ये असाही एक मुद्दा आहे की आदिवासी लोकांकडे पुरावे खूप कमी प्रमाणात आहेत. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे आमची पिढी, आमचे जे आई वडील किंवा त्यांचे वडील खूप कमी शिकलेले आहेत. त्यांना शिक्षणाचं महत्त्व कमी होतं आणि पुढे जाऊन अशा पद्धतीचे कागदपत्र आम्हाला किती महत्त्वाचे ठरतील. जंगलात राहिल्यावर आम्हाला हे गरजेचे वाटले नसल्यामुळे आम्हाला तेच सांगणं आहे की आमचं जातीय दाखल्यासाठी जो फॉर्म असेल त्याच्यावर पुराव्यांची शिथिलता असावी. आम्हाला समजून घ्यायला पाहिजे आणि जातीय दाखला लवकरात लवकर द्यायला पाहिजे. तिसरा मुद्दा लक्ष्मणदादांनी मांडला तो वन हक्क समितीशी निगडीत आहे की वन विभागाकडनं नोटीस मिळालेल्या आहे बहुतेक आदिवासी पाड्यातील लोकांना. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही वन विभागाच्या जमिनीवरती अतिक्रमण केलेले आहे व त्या ठिकाणी फळझाडे लावलेली आहेत आणि जोपर्यंत तुम्ही त्या जमिनीवरती काही पुरावे देत नाही की ही जमीन तुमची आहे, तो जर तुम्ही 3 तारखेच्या आतमध्ये पुरावे आमच्याकडे सबमिट केले नाही तर आम्ही ते डिमॉलिश करून टाकू. त्यामध्ये तुमचं घर असेल, तुमचे लावलेली फळझाडं असतील ते डिमॉलिश करू व जर तुम्ही 3 तारखेच्या आतमध्ये स्वतःहून केलं नाही तर आम्ही 5 तारखेला तुम्ही आमच्या दालनात यावं, वन विभागाच्या दालनात यावं व तिकडे सर्व पुरावेची सहनिशा करावी. नसेल तर आम्ही व तुम्ही अनुपस्थित राहाल तर आम्ही तुम्हाला तुम्ही अतिक्रमित आहात म्हणून घोषित करू व पुढे कारवाईसाठी म्हणजे पुढे कारवाई करू असं म्हणून. तर वन हक्क समिती सदस्य म्हणून माझी ही भूमिका आहे की एका कारभारामध्ये पाण्याची नोंद नाही आणि जेव्हा प्रकल्प कोणताही प्रकल्प येतो त्या प्रकल्पामध्ये सरसकट ती जमीन घेतली जाते आणि तिथे असणारी झाडं त्यांची कत्तल केली जाते. आताही गोरेगाव मुलुंड लिंक रोडमध्ये 1000च्या वर झाडे कापली जाणार आहेत. मला या पत्रकार माध्यमातून सांगायचं आहे की जेव्हा 600 मीटर हा प्रकल्प मागे घेण्यात आला तेव्हा ती जी झाडं आहे ती झाडांना त्यांनी नंबरिंग केलेलं आहे, ती नंबरिंग त्यांनी हटवावी. कारण की जर प्रकल्प जर 600 मीटर मागे आला तर ती पुढची झाडे आपण हे लोक काय करणार आहे. तो भाग चित्रनगरीच्या अखंडरित्या येतो. चित्रनगरी हळूहळू डेव्हलपमेंट करत चाललेला आहे व तिथे चित्रनगरी परिसरात इको सेन्सिटिव्ह झोन आहे, त्याचबरोबर फॉरेस्ट चिटकून आहे. अशा परिस्थितीमध्ये चित्रनगरी प्रशासन शूटिंगचं हे करण्यासाठी त्यांना ती झाडं त्यांच्या माध्यमातून कापण्याचा हट्टहास त्यांचा चाललेला आहे. त्याचबरोबर तिथे हबालेपाड्यातील आदिवासी महिलांनी खूप संघर्ष केला. जेव्हा आम्ही त्या लोकांना सर्वे करू दिला नाही तेव्हा त्यांनी मोठा फौजफाटा घेऊन प्रोटेक्शन घेऊन त्या ठिकाणी ते लोक आले होते. तर त्या ठिकाणी ज्या बाधित महिला आहेत आमच्या पार्वती हबाले या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांनी पोलीस प्रोटेक्शनला न जुमानता त्यांना सर्वे करू दिला नाही आणि त्या डिटेन झाल्या, त्यांना दुखापत झाली आमच्या हबालेपाड्यातील महिला. तर त्या 2 शब्द मार्गदर्शन करतील. पाड्यातून आले आरे कॉलनी फिल्म सिटीवर. जेव्हा आमच्यावर ते हल्ला करायला आले आम्ही 7-8 बायका घरात रस्त्यावर निघलो आणि एकदम पोलीस बंदोबस्त म्हणून ते आले फिल्म सिटीवाले, आहे तुमची जागा नाही, तुम्हाला इथून हटवणार आम्ही, तर लिंक रोड काढणार. मग आम्ही तिथं गाड्यासमोर झोपलो ना तिच्या पाणी करून ते लोकांनी आम्हाला एक एक करून गाडीत भरलं. काही महिला नेल्या पोलीस स्टेशनला, काही महिला आम्ही तिथे झोपून राहिलो. आमच्या मुलांना वाचवलं आम्ही. मुलं शिकलेली आहेत तर थोडी पुढे होती तर त्या लोकांनी गाड्या लावून लगेच मुलांना न्यायला लागले. मग आम्ही त्यांच्यावर हल्ला केला. म्हणजे तिच्या पाणी आम्ही केली. ते पोलीस बंदोबस्त करून आलेले आहेत. आम्ही 4 बायका 8 बायका काय करणार तिथे. असे आमचे पाय
पाय खेचून वरती हात पाय असे जनावराला घेऊन गेले तिथे. मग तसा तो लिंक रोड त्या लोकांनी समजलं, काही लोक ऐकत नाही म्हणून त्यांनी तो बाजूला घेतला आमच्या गावापुढे. बस निसर्ग आहे, झाडं आहेत, त्यांनाही हानी पोहोचवून प्रकल्प राबवले जात आहेत. असाच एक गोरेगाव मधून लिंक रोड मध्ये प्रकल्प बाधित आहे नांगरमोडी पाडा. नांगरमोडी पाड्यामध्ये आम्ही शासनाकडे अशी भूमिका मांडली होती की आमचा जो पाडा आहे 27 आदिवासी पाड्यांमध्ये येतो, त्याचबरोबर तो आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचा जो TRT जो 2003चा अहवाल आहे, त्या अहवालामध्ये नांगरमोडी पाडा आणि हबाले पाडा आहे. हबाले पाडाचा काही हबाले पाड्यातून आता तो गोरेगाव मधून जात नाही, त्यांनी 600 मीटर मागे घेतला, परंतु नांगरमोडी पाड्यातून काहीसा भाग त्या रस्त्याला जात आहे आणि तिथे आदिवासी बांधवांना वारंवार नोटिसा येत आहेत आणि त्यांनी एक नोटीस लावली आहे आणि त्यांच्याकडे पुरावे मागत आहेत आणि त्यांना SRA मध्ये शिफ्टिंग करायचा त्यांचा मानस आहे. त्या तिकडच्या आदिवासी बांधवांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु शासन महानगरपालिका कोणतीही भूमिका घेत नाही आणि त्यांना SRA मध्ये टाकण्याचा त्यांचा दाव आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणी पिढ्यानपिढ्यापासून राहतो, आमचा गाव नाही, आम्हाला जर आमच्या कुटुंबामध्ये जर मुलांचं घर द्यायचं झालं तर त्याला एक आम्ही पडवी काढून देतो. अशात स्थानिक प्रशासन कुठलीही NOC आम्हाला देत नाही, तर आमच्याकडे आम्ही कुठून डॉक्युमेंट आणणार. आम्ही त्यावेळेला RA प्रशासनाकडे 1 रुपया गुंतवणूक पावत्या भरलेल्या आहेत. त्याचबरोबर RA एक अंडरटेकिंग सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेली आहे, त्याच्यामध्ये RA सांगितलेलं आहे का इथे स्थानिक आदिवासी आहेत, पिढ्यानपिढ्यापासून राहतात आणि ती शेती करतात. असे असताना आदिवासींना जाणीवपूर्वक SRA मध्ये टाकण्याचा त्यांचा मानस आहे. आपल्याकडे गणेश हबाले या ठिकाणी आलेले आहेत, त्यांची घरं त्या ठिकाणी जातात आहे, वारंवार त्यांना नोटिसा त्यांच्या घराला चिटकवून जात आहेत. त्यांचं म्हणणं काय आहे ते सुद्धा मानण्याच्या तयारी नाही. TRTIचा अहवाल सुद्धा त्यांनी दिलेला आहे. TRTIने सांगितलेलं आहे की इथे आदिवासी आहेत आणि आदिवासींना जर तुम्हाला त्यांना पुनर्वसन करायचं असेल तर त्यांना आदिवासी पद्धतीनेच करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असताना शासन कुठेतरी जुमानत नाही आणि सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प जरी असला तरी तो आदिवासीसाठी किती घातक आहे हे आम्ही इथे सिद्ध होतोय. हातीच्या काही लोक आले, आम्हाला पहिलेचे बोलायला लागले, आम्ही इकडनं सर्वे करतो, तुमची काय माग आहे, आम्ही तुम्हाला माग तुमची पुरी करणार. आम्ही बोललो नाही, आम्हाला लिहून द्या तुमच्या तर्फेने, तर आम्हाला काही लिहून द्यायला मागत नाही. आणि नंतर बोलले ते लोकांनी ऑफिसला बोलवलं सर्व जणांना आणि ऑफिस मध्ये बोलवलं का तुमची माग आम्ही पूर्ण करणार, आम्हाला तुम्ही सर्वे करायला द्या, आमची झाडं बुडं आहे, घरं वगैरे आहेत, तर बोलला तुम्हाला आम्ही भरपाई सर्व काय देणार आहेत. आम्ही त्यांना बोललो ठीक आहे तुम्ही आम्हाला लिहून द्या. बोला लिहून देतो करून. आणि आम्ही सर्वे करायला दिलं आणि सर्वे करून घेऊन गेले आमच्याकडनं. आणि आम्हाला काय आता ते लागले पुरावा मागायला आमच्याकडनं. आता आमच्याकडे काही पुरावा नाही आहे. आता ते 2000चा पुरावा मागतात. पोरं बाला आता मोठे झाले, ते घरं वगैरे ते पोरांना बांधले, लग्न झाली, पोराला झाले, घरं बनवले. आता ते बोलतात हे नवीन घरं झाले तुमचे, आम्ही नवीन घराला तोडून टाकणार असे ते बोलायला लागले. मुलुंड इंकिम रोड ते. धन्यवाद. मी सुनील शंकर वळके, RA कॉलनी 13 नंबर जितोनीच्या पाड्यात राहतो. माझ्या घरी आतापर्यंत लाईट नाही. माझ्याकडे जुने पुरावे आहेत. 1933 ते 7/12/60च्या इलेक्शन यादीमध्ये नावं आहेत. एवढं असून पण RA आम्हाला परमिशन देत नाही की मीटर बसवू तुम्ही बसवा. अदानीकडे गेले तर तुम्ही COची परमिशन आणा, COकडे गेले तर तुम्ही अदानीकडे जाऊन तुम्ही लेटर पेपर दाखवा आणि लाईट घ्या. हे दोघांचं असं बोलण्यामध्ये आमचे एवढे वर्ष निघून गेले पण आम्हाला आत्तापर्यंत लाईट भेटली नाही. आम्ही आता दुसऱ्यांकडून असेच पैसे देऊन आता रोजचे काहीतरी पैसे देऊन आम्ही लाईट वापरतो. आता आम्हाला मीटर कधी भेटणार, आम्ही कधी भेटणार असं आम्ही विचार करतो. एवढं पत्रव्यवहार केले पण कधी काय झालं नाही. चिंतेची बाब आहे. आदिवासी बांधवांचा येथील आदिवासी पिढीचा जर विकास करायचा असेल तर त्यांना सुखसुविधा देणे खूप महत्वाचे आहे. शासनाची जबाबदारी आहे, परंतु शासन कुठेतरी उदासीन दिसत आहे. सांगायचं झालं तर एकूणच RA आदिवासी बांधवांना अन्याय आणि अत्याचार होतच आहेत. या ठिकाणी
इथे वन हक्क समिती आहे आणि वन हक्क समितीचा मी वारंवार उल्लेख कशासाठी करतो की कोणताही प्रकल्प या ठिकाणी आला तर वन हक्क प्रमाणपत्र खूप गरजेचं आहे. परंतु अदानीचं जे प्रकरण आहे त्या मध्ये अदानीचं पण वन हक्क समितीला वन हक्काचं प्रमाणपत्र न जुमानता ते काम करायला निघालेले आहे. येथे मोठ्या प्रमाणात झाडांची संख्या आहे आणि ती येथे आदिवासींनी टिकवलेली आहे. त्याचबरोबर इथे प्रामुख्याने सांगायचं झालं तर इथे SREचा मुद्दा अधोरेखित करू इच्छितो कारण की वेळोवेळी स्थानिक पाड्यातील गावकरी आणि संघटनेच्या वतीने वेळोवेळी आरे प्रशासनाला सुद्धा कळवलेलं आहे की इथे या ठिकाणी झोपडपट्टी वाढत चाललेली आहे. जेव्हा आरे येण्याच्या अगोदर इथे 100% आदिवासी होते परंतु आज इथे आदिवासी 1% राहिले आणि बिगर आदिवासी 99% झालेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आदिवासी कुठेतरी भरकटला जातो आणि आम्हाला या पत्रकार माध्यमातून हेच सांगावं सरकारला वाटतं की आम्ही इथे पिढ्यानपिढ्यांपासून राहतो आणि आमच्या ज्या या मागण्या आहेत त्या शासनाने पूर्ण कराव्यात. आम्ही मूळचे इथे आहोत, आमचा कुठलं गाव नाही, बाकीच्यांना इतर गावं आहेत परंतु आम्ही मूळचे इथले आहोत आणि पिढ्यानपिढ्या तिथे राहतो, शेतीवाडी करतो. आम्हाला आमचं गावठाण आमचं इथे घोषित करा आणि अशा पद्धतीने आमच्या या मागण्या आहेत. घेऊन आले वन विभागाचे अधिकारी तेव्हा आमच्या आदिवासी बांधवांना घेतलं नाही. आम्हाला या नोटीस आम्ही घेणार नाही. इथे वन हक्क समिती आहे आणि त्यांची स्थानिक संघटना आहे त्यांना विश्वासात घेऊन आम्ही त्या नोटिसा घेणार. मग त्या लोकांनी आम्हाला रजिस्टर रेडी त्या पोस्टाने पाठवलेल्या आहेत तर त्यांच्याकडे पूर्ण बंचच आहे परंतु सध्या तरी त्या 9 लोकांना आलेल्या आहेत. हळूहळू त्या पूर्ण वितरित होती. आता सांगायचं असं झालं मॅडम की तिथे तबेले आहेत त्या तबेल्यातून ज्या म्हैसी आहेत गायी आहेत त्या रात्री सोडल्या जातात. तिथे जे वन विभागाने किंवा स्थानिक संस्था आता त्यांना 15व्या माळ्यावर टाकल्या त्या अशिक्षित आहेत त्यांना लिफ्ट संपत नाही. 15व्या माळ्यावर चढ उतर करणं त्यांना जमणार नाही. आता त्यांना डायबिटीज झालेल्या आहेत. आपल्या आदिवासी बांधवांना अशा प्रकारच्या बिमाऱ्या होत नाही कारण की जंगलात राहतात निसर्गाच्या सानिध्यात राहतात. हे अशा प्रकारचे जर षडयंत्र आमच्या सोबत होत असेल तर आम्ही त्याला विरोध करणार आणि वेळ आली तर आम्ही आंदोलनही करणार. समिती आहे वन हक्क समितीचं काम आहे की ती दावेदाराची दावे पडताळणे आणि ते संबंधित शासन दरबारी टाकणे. परंतु वन हक्क समितीच्या दुविधामध्ये पडलेले आहे कारण की त्या विभागात राहणारे जे आदिवासी आहेत त्यांचे दाखले नाही आहे तर ते दाखले काढण्यासाठी त्यांनी उपविभागीय अधिकारी जे आहेत त्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे. तर त्यांच्या माध्यमातून तिथे कॅम्प आयोजित केला. कॅम्प आयोजित केल्याच्या नंतर 150 लोकांचे फॉर्म त्या लोकांनी केलेले आहेत म्हणजे आणि 673 फॉर्म जमा झाले परंतु ते अजून तसंच पडलेले आहेत. आणि सांगायचं झालं तर आता ह्या वन विभागाकडून आम्हाला नोटीस यायला लागल्या कुठेतरी ते फॉर्म आम्ही प्रक्रियेमध्ये आहोत. आम्हाला थोडा वेळ हवा आहे हे शासन पुढे मानत नाही आहे आणि आम्हाला न जुमानता वन हक्क समितीला न जुमानता त्या नोटिसा काढतात आहे. मग हे कुठेतरी असंविधानिक आहे. आता त्यांनी आम्हाला जी नोटीस दिली आहे त्या नोटिसीमध्ये त्यांनी त्या जागेवर आम्ही फळझाडं लावलेली आहेत त्याचबरोबर आम्ही शेती केलेली आहे. तर फळझाडं हे तुम्ही अतिक्रमण केलेलं आहे. आता कुठलंही झाड हे वाचवणे हे वन विभागाचं काम आहे. गया है और वो भी क्या पेड़ क्यों लगाया ये सब. मैं कल आरे के अंदर गई थी, मैं कुछ पाड़ा में जा रही थी तो मैंने देखा आरे के अंदर बफेलोज घूम रहे हैं. फॉरेस्ट के जमीन पे वो इलीगल है तो कैसे बफेलोज को छोड़ रहे हो फॉरेस्ट की जमीन पे कैसे घूम रहा है. मेरे पास फोटोज है. मैं 3-4 जगहों पे मैंने वो फोटो लिया है. अलग अलग जगहों पे घूम रहा है. फॉरेस्ट डिपार्टमेंट क्या कर रहा है. 2 साल से मेरा कंप्लेंट है फॉरेस्ट डिपार्टमेंट के साथ कि अलग अलग जगहों पे फॉरेस्ट एरिया में डंपिंग हो रहा है. फॉरेस्ट के जो पिलर्स है पिलर्स के ऊपर डंपिंग हुआ है. पिलर्स जमीन के नीचे गया है. अभी एक्चुअली जो ओरिजिनल जगह था वहां से पीछे हट के उन्होंने पिलर डाला है. यानी अगर अब हम देखें तो फॉरेस्ट कंजर्वेशन एक्ट के हिसाब से ये इलीगल है. एक्चुअली जिन लोगों ने गलत किया है उनके ऊपर भी फॉरेस्ट डिपार्टमेंट को केस करना चाहिए. जैसे पुलिस डिपार्टमेंट का FIR होता है ऐसे ही फॉरेस्ट डिपार्टमेंट का POR होता है. फॉरेस्ट के जमीन पे फॉरेस्ट लोग केस फाइल कर सकते हैं फॉरेस्ट डिपार्टमेंट के ऑफिशियल्स. तो उन लोगों ने कोई एक्शन नहीं लिया है. अभी लाइन से हट के दूसरा ये आया है. फॉरेस्ट डिपार्टमेंट का जिम्मेदारी है कि फॉरेस्ट के अगर जमीन ये होता है नष्ट होता है तो अकॉर्डिंग टू फॉरेस्ट कंजर्वेशन एक्ट ये दंडनीय है. फॉरेस्ट डिपार्टमेंट के लोगों के ऊपर केस हो सकता है. मैंने RTI भी डाला था कि मैंने जो इतने सारे कंप्लेंट डाले हैं उसके ऊपर आप लोगों ने क्या एक्शन लिया है. उस RTI का आज तक मुझे रिप्लाई नहीं आया है. तो और मैंने बहुत सारे कंप्लेंट डाला है
तो ये सारी चीजें आने के अंदर हो रहा है, और जहां पे कि आदिवासी लोगों को पेड़ क्यों लगाया उसके ऊपर उन लोगों को नोटिस आ रहा है। हर्षली बात कर रही थी, लास्ट ईयर भी इतना ज्यादा पानी भरा, इस बार भी थोड़ा पानी भरा था, मगर लास्ट ईयर 2-3 बार ऐसा हुआ कि जो पवाई से आरे के अंदर आने वाला रास्ता है और जो मरोल साइड से आरे के आने वाला रास्ता है, दोनों रास्ता बंद हो जाता है। और आरे के जो आदिवासी लोग हैं वो लोग माली का काम या स्कूल में भी भेजने के लिए बच्चों के ये दोनों रास्ते यूज करके बाहर जाते हैं, तो उन लोगों के पूरे आने जाने का रास्ता बंद हो जाता है, काफी डेंजरस हो जाता है। और मुझे किसी ने बोला था कि खेती जमीन पे भी काफी पानी भर रहा है। इन्होंने बोला था खेती जमीन पे भी पानी भर जाता है अभी, क्योंकि जो इतना बड़ा खुला एरिया था, इतने सारे स्ट्रीम्स फ्लो कर रहा था, तो ये समझने की जरूरत है कि आप विकास के नाम पे कहीं पे भी आप सीमेंट डाल दो तो उससे डेवलपमेंट हो नहीं जाता है। नेचर का एक पर्टिकुलर लॉ होता है, तो पानी भी कैसे बहती है उसका हम जैसे मर्जी मोड़ दे कि इस ड्रेन से अभी पानी चले जाओ तो ऐसे नहीं जाती है। तो उतना अंडरस्टैंडिंग के साथ अगर काम ना करें तो ये सारे प्रॉब्लम होगा। हम अगर देखें तो गोरेगांव लिंक रोड का भी जो आप लोगों का शायद उधर बड़ा से ये है ओशिवाड़ा का एक वन ऑफ द जो मेन ट्रिब्यूटरी है वो उसके वहां से पास हो रहा है गोरेगांव लिंक रोड। अभी देखना बाकी है कि वहां पे क्या भविष्य में प्रॉब्लम होगा। मेट्रो कार डिपो से तो क्या प्रॉब्लम हुआ है वो सबको दिख ही रहा है। लास्ट में वीकली आंदोलन असर के वजह से शायद अभी तक काफी जंगल बचा हुआ है, क्योंकि कुछ दिनों में हम लोगों को सुनने मिलता है कि अभी आगे का डेवलपमेंट करना है। कुछ ही दिन पहले असेंबली में भी कोई एक ये थे आमदार थे ना, जिन्होंने बोला है कि आगे का डेवलपमेंट का कुछ प्लान कर रहे। बार बार बोला जा रहा है कि आदिवासियों का पुनर्वसन करेंगे। आप लोगों को बता देते हैं, आप लोग जाके खुद डीपी में चेक कर सकते हैं कि जो यूनिट नंबर 25 है वो मेट्रो कार डिपो से ज्यादा 300-400 मीटर की दूरी पे है, और पूरा एंटायर एरिया कुछ 90 एकड़ लैंड है। यहाँ पे हमेशा से यानी जब नया ड्राफ्ट डीपी आया 2015 और तब से प्रोटेस्ट भी हो रहा है, मगर वो ड्राफ्ट डीपी में दिखाया गया है आदिवासियों का पुनर्वसन। वो पुनर्वसन अभी तक हटाया नहीं गया है। बार बार आदिवासी लोग हर गवर्नमेंट को चिट्ठी लिख के बोला है, महाविकास आघाड़ी हो या ये आज के गवर्नमेंट हो या पहले के गवर्नमेंट हो या जिसने डिपार्टमेंट है, कि हमें पुनर्वसन नहीं चाहिए, हम जहाँ पे रहते हैं हमें वहीं पे रहना है। बट यहाँ पे पुनर्वसन का जो प्लान है दिखा के रखा गया है, और लोग डरते भी है क्योंकि बहुत बार उनको सुनाई देता है कि संजय गांधी नेशनल पार्क के अंदर के लोगों को निकाल के यहाँ पे डाल देंगे और कहीं से लाके निकाल के डाल देंगे। ये चल रहा है, तो ये समझना बहुत जरूरी है कि कंटिन्यूअसली लोग जो है वो लोग एक टेंशन में जीते हैं। मुझे याद है कि हवलेपाड़ा का जब ये सब चल रहा था, एक तो बहुत मारपीट भी हुई थी, है ना, लोगों को हॉस्पिटल में लेके गए औरतों को, और उसके बाद हॉस्पिटल से उन लोगों ने रिफ्यूज कर दिया कि जब तक पुलिस नहीं आते हैं तब तक हम लोग आपका ट्रीटमेंट नहीं करेंगे। ट्रीटमेंट हुआ ही नहीं उनका, वो लोग प्राइवेट में जाके करे, क्योंकि ट्रॉमा हॉस्पिटल में गए, पुलिस डिपार्टमेंट आए नहीं वहां पे बताने के लिए। तो बहुत लोगों को उन्होंने पंच किया, पिंच किया, उठाया, हाथ पे पकड़ के, वो तो उन्होंने बोला ही है, खून निकल रहा था। वो सब वीडियो आप भी हमारे पास में है, किसी को देखना है तो हम दिखा सकते हैं। तो ये क्या हुआ था कि पूरा गांव गायब था। गोरेगांव मुलुंड लिंक रोड गांव के बीच में से जा रही थी, गांव गायब था नकाशा से। कलेक्टर के वहां से जो पहला इशू हुआ था पेपर, उसमें बोल दिया गया था यहाँ पे कोई क्लेम नहीं है, कुछ नहीं है। तो ऐसे गांव के गांव गायब हो जाता है मैप से। तो ये लोग बार बार बोल रहे कि हम झोपड़पट्टी नहीं है, हमें एसआरएम में नहीं जाना है, हमें पुनर्वसन नहीं चाहिए, हम जहाँ पे है हमें इसी तरीके से रहना है। मगर वो पता नहीं मराठी, हिंदी, इंग्लिश सारे भाषा में बोल चुके हैं। अभी कौन सा नया भाषा लाना पड़ेगा बोलने के लिए, शायद सिस्टम का भाषा और कुछ है, तो अलग तरीके से बात करना पड़ेगा। तो ये हकीकत है कि हम आज के दिन में जो पेड़ लगा रहे हैं, आप 5 कोटी लगाओ, 50 कोटी लगाओ, कहाँ पे वो पेड़ है, बचेंगे कैसे? क्योंकि इरेटिक अभी रेन पैटर्न हो गया। हमें पता है कि मई महीने में इतना बारिश हुआ, उसके बाद बीच में बारिश पूरा बंद हो गया था। अभी फिर से कंटिन्यूअसली बारिश चल रहा है, पानी भर रहा है, क्योंकि जो पहले जो धीमी बारिश होती थी, जो जमीन पकड़ पाती थी, जिससे खेती अच्छा होता था, ग्लोबल वार्मिंग के वजह से ये सारे प्रक्रिया बदल चुका है आज के दिन में भी। मगर कहाँ पे हम लोग करेक्टिव एक्शन लेके वो नहीं हो रहा है, जो भी नया प्रोजेक्ट आ रहा है उससे और पेड़ भी काटा जा रहा है। तो फिल्म सिटी एरिया में जो 1000+ पेड़ काटेगा, या जो अभी जिस एरिया JMLL ने ले लिया है वहां पे जो स्टूडियोज था उसको शिफ्ट करने के लिए और एक एरिया में उन्होंने बहुत सारी मिट्टी भरे है, वहां पे पेड़ों के बीच तक मिट्टी डाल दिया गया है। अभी उनको ख्याल आया है कि अच्छा आगे फॉरेस्ट में पेड़ काटना मना है। और ये जो सबसे मजेदार बात है कि
एप्लीकेशन जो सुप्रीम कोर्ट में गया है वो ट्री अथॉरिटी की तरफ से गया है। ये बीएमसी का प्रोजेक्ट है और ये प्रोजेक्ट के लिए हमें परमिशन चाहिए। तो अभी ये भी समझने की जरूरत है कि हमारी ट्री अथॉरिटी अभी पेड़ के प्रोटेक्शन के लिए है या परमिशन देने के लिए है, काटने के लिए है। ये सारे बहुत ही बुनियादी क्वेश्चन है जो हम सारे सिटीजन्स ट्री अथॉरिटी के सामने रखना भी चाहते हैं, क्योंकि हम कहाँ जाए अगर एप्लीकेंट ही ट्री अथॉरिटी जब बन जाते हैं सुप्रीम कोर्ट में कि हमें परमिशन चाहिए। इनफैक्ट जो पेपर्स मिला है वहाँ पे पता चला है कि एक डिप्टी कलेक्टर का लेटर मिला है जो बोल रहे हैं उस लेटर में कि आईआईटी के पास में जो सातपाड़ा में जो नंबर है जितने एकर्स दिखा रहे 543 एकर्स के करीब, बट एक्चुअल जो लैंड एक्विजिशन हुआ है वो कुछ 486 एकड़ के करीब है। तो वो लेटर था कि बोला गया कि आप दिखाओ भाई वो एडिशनल लैंड एक्विजिशन लेटर कहाँ है। तो ये मुद्दे को नेशनल एसटी कमीशन के सामने रखा गया है। मैं भी वो हियरिंग में थी, 2 हियरिंग हो चुके हैं, एक मई महीने में एक जून महीने में। सेम मुद्दा है कि आदिवासी पाड़ा बोल रहे हैं कि भाई हमें हटना नहीं है, हम पुरखों से यहाँ पे रह रहे हैं। और मुझे वहाँ पे देखा मैंने थाने से पालघर से बहुत सारे ऐसे आदिवासी पाड़ा से लोग आए थे और हर जगह पे सेम प्रॉब्लम। उनको बोला जा रहा है कि आप एसआरए में शिफ्ट हो जाओ, यहाँ पे डेवलपमेंट आने वाला है, यहाँ पे नया प्रकल्प आने वाला है। यस की जो भी डिटेल्स अगर आपको लग रही है इन केस देयर समथिंग मिसिंग, काहीतरी तुम्हाला डॉक्युमेंट्स हवे आहेत किंवा काही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवं आहे ते प्लीज विचारा आम्हाला, किंवा तुमच्याकडे मोबाईल नंबर पण आहेत लोकांचा। कारण काय हे एक टिपिकल एनजीओच्या किंवा संस्थाचा प्रेस कॉन्फरन्स नाही आहे, हे आमचे निवासींचा एक अटेम्प्ट आहे सगळ्यांना रीच करायला। म्हणून जे काही तुम्हाला हवं आहे तुम्ही आज विचारा किंवा उद्या विचारा किंवा तुम्ही टाइम घ्या, तुम्ही पण रिसर्च करा आणि तुम्ही सगळीकडे आले त्याच्यासाठी खूप आभार। अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता।